नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसा होता तुमचा आजचा गुरुवारचा निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्स एक्सपायरीचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. आज जर बघितलं तो गुरुवार होता, आज गुढीपाडवा आहे, त्यामुळे तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक 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 शुभेच्छा. आणि ओव्हरऑल मार्केटचा जर विचार केला, तुम्ही जर लास्टचे 2 ते 3 ॲनालिस्ट व्हिडिओ जर व्यवस्थितरित्या बघितले असेल, प्रायजेक्शन समजून घेतले असेल, जे आपण डिस्कशन केलं होतं ते जर समजून घेतलं असेल, तर तिकडे आपण बघत होतो की मार्केटमध्ये लास्टचे 10 ते 12 ट्रेडिंग सेशन जर बघितलं तर एक निगेटिव्ह मोमेंटम पाहायला मिळालं होतं. एक राऊंड लेवल होती निफ्टीची 23,000ची, तिकडनं एक हेल्दी पुलबॅक बघायला मिळत होता. परंतु लास्टचे 2-3 ॲनालिस्ट व्हिडिओ जर तुम्ही बघितलं तर मार्केटमध्ये मोमेंटम बुलिश साईडलाच होता. मार्केट इंट्राडेच्या हायच्या आसपास क्लोजिंग देत होतं, परंतु प्राइस ॲक्शन बघताना काय दिसत होतं, मार्केट बुलिश जाते, परंतु मार्केटमध्ये वरती जाताना रेजिस्टन्स लेवल हाय आहेत, स्ट्रॉंग रेजिस्टन्स लेवल आहेत. मार्केट वरच्या साईडला जाताना म्हणजे बुलिश साईडला जाताना मार्केटमध्ये स्ट्रेंथ दिसत नाहीये. मार्केट ताकद लावून बुलिश साईडला जाण्याचा प्रयत्न करते आणि तो एक हेल्दी पुलबॅक आपल्याला बघायला मिळाला होता. आणि त्याच्यानंतर जी ट्रेंड लाईन आपण बघितली होती, तो चॅनल बघितलं होतं, त्याचं ब्रेकडाऊन आणि त्याच्यानंतर मार्केटमध्ये आजचा जो मोमेंटम आहे, निफ्टी बघितला, बँक निफ्टी बघितला, सेन्सेक्स जर बघितला तर मोठ्या प्रमाणात आपल्याला मार्केटमध्ये निगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळाला. निफ्टी बघितलं तर जवळजवळ 750, बँक निफ्टी बघितलं तर 1800 आणि सेन्सेक्स बघितलं तर 2500 पॉईंटचा निगेटिव्ह मोमेंटम आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळाला. आता लास्टच्या ॲनालिस्ट व्हिडिओमध्ये आपण काही लेवल बघितल्या होत्या. एक रेजिस्टन्स लेवलवरती मार्केट होतं आणि त्याच्यानंतर डाऊन साईडला जर बघितलं तर मार्केट येण्याची किंवा प्राइस ॲक्शन जी झाली होती ती बऱ्यापैकी निगेटिव्ह बघायला मिळत होती. परंतु मार्केट 300-350 पॉईंट गॅपडाऊन ओपन झालं आणि जी प्राइस ॲक्शन आपण निगेटिव्ह साईडला बघितली होती ती कव्हर बघितलं तर आपण मार्केटने गॅपडाऊनमध्ये केली, पण त्याच्यानंतरही मार्केटने कन्सोलिडेशन केलं. आणि तुम्हाला मी वारंवार सांगत असतो की मोठा गॅप अप किंवा गॅपडाऊन ज्यावेळेस होतं त्यावेळेस मार्केटमध्ये कन्फ्युजन फॅक्टर हाय होतो. मग त्यावेळेस प्राइस ॲक्शन काय बनते, रेंज काय बनते, काही सेटअप बनतोय का, हे गोष्टी बघणं गरजेचं असतं आणि त्या गोष्टी तुम्हाला माहिती असायला पण पाहिजे. नाहीतर नॉलेजच नाही आहे आणि फक्त बघत बसलोय असं होतं नवीन नवीन लोकांमध्ये. परंतु गोष्टींचं नॉलेज घ्यायचा प्रयत्न करत जावा. प्राइस ॲक्शन काय आहे, रेंज काय आहे, सपोर्ट रेजिस्टन्स काय आहे, गॅप अप गॅपडाऊन नंतर मार्केटमध्ये कशा पद्धतीने प्राइस ॲक्शन बनू शकते, ह्या गोष्टींचं डिटेलमध्ये नॉलेज पाहिजे. आणि आज जर बघितलं तर मार्केटमध्ये कन्सोलिडेशन केलं, एक रेंज तयार केली आणि जी रेंज होती ती निगेटिव्ह साईडला ब्रेक केली आणि निगेटिव्ह साईडला ब्रेक केल्यानंतरने तिकडनंही मोठा निगेटिव्ह मोमेंटम आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळाला. आता जेव्हा आपण ॲनालिसिस करू त्यावेळी चार्टवरती समजून घेऊयात, ओके. परंतु ओव्हरऑल जर स्ट्रक्चर बघितलं तर मार्केटचं स्ट्रक्चर आधीही निगेटिव्ह दिसत होतं. आत्ता 2 ते 3 दिवस मार्केट थोडंसं पॉझिटिव्ह होत होतं, ते पण आपण बघत होतो की मार्केटमध्ये तो एक हेल्दी करेक्शन आहे, हेल्दी पुलबॅक आहे आणि त्याच्यानंतर परत मार्केटमध्ये एक निगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळालेला आहे. आता ओव्हरऑल प्राइस ॲक्शन काय बनते निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्समध्ये त्याचं डिटेलमध्ये आपण डिस्कशन या व्हिडिओमध्ये करणार आहोत. व्हिडिओ शक्यतो शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जर आवडला, व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओमधनं काय शिकायला मिळत असेल तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या मित्रांपर्यंत नक्की व्हिडिओ शेअर करू शकता. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करत जावा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. खूप सारे लोक आहेत जे रेग्युलर व्हिडिओ बघतात परंतु सबस्क्राईब करत नाही. जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. ओके, येऊया चार्टवरती. तुमच्या समोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे. ओके, आता आपण बघा या लेवल हाईड करूया आणि मी तुम्हाला वारंवार सांगण्याचा प्रयत्न करत होतो प्राइस ॲक्शनमध्ये की ही जी मोमेंटम आहे इकडनं निगेटिव्ह, खाली पुलबॅक, खाली खाली पुलबॅक, खाली पुलबॅक, त्याच्यानंतर परत निगेटिव्ह, पुलबॅक, परत निगेटिव्ह. आता हा एक ट्रेंड लाईन आपल्याला बघायला मिळाली होती आणि आपण कालच्या ॲनालिसिसमध्ये हे पण बघितलं होतं की या लेवलवरती एक रेजिस्टन्स आपल्याला बघायला मिळते 23,800च्या आसपास आणि मार्केटनी जर सपोर्ट ब्रेक केला तर मार्केटमध्ये एक निगेटिव्ह मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो. हा जो लो आहे तो परत बघायला मिळू शकतो. आता मार्केट बघा काय केलं मार्केटने इकडे.
आणि या लेवलवरनं जेव्हा बुलिश मोमेंटम येत होता, आपण हे देखील बघितलं होतं की मार्केट इकडनं जेव्हा ब्रेकडाऊन केलं एका दिवसामध्ये निगेटिव्ह आलं होतं. जवळजवळ ही जी 700-750 पॉईंटची जी मोमेंटम आहे ती मार्केटनी एका दिवसामध्ये दाखवली होती. ओके, आता इकडनं जर बघितलं तर मार्केटनी ही कव्हर करण्यासाठी 3 दिवस घेतले. मार्केटमध्ये बघितलं आपल्याला इकडे 3 दिवस लागले. म्हणजे मार्केट नेगेटिव्ह साईडने येताना जो मार्केटचा फ्लो होता तो खूप फास्ट होता. बुलिश साईडला जाताना मार्केटमध्ये जो मोमेंटम होता तो खूप स्लो होता. म्हणजे एका दिवसाच्या कम्पेअरला 3 दिवस लागले. मग आपल्याला काय बघायला मिळते की पॉवर कशामध्ये आहे, सेलिंगमध्ये पॉवर आहे का बुलिश साईडला जाताना पॉवर आहे. तर आपल्याला इकडे बघायला मिळत होतं प्रायजेक्शनवरून की मार्केटमध्ये सेलिंगमध्ये पॉवर आहे. आणि अशा पद्धतीचे पुलबॅक मार्केटने वारंवार दाखवलेले आहे, जे की आपण इकडे बघितले. अशा पद्धतीचे जे पुलबॅक आहे ते मार्केटने वारंवार दाखवलेत. इकडे जर बघितलं तर हा पुलबॅक होता, त्याच्यानंतर डाऊन, त्याच्यानंतर हा पुलबॅक होता, त्याच्यानंतर डाऊन. हे पुलबॅक वारंवार मार्केटने दाखवलं. जेव्हा जेव्हा मार्केटने इकडे आपल्याला पुलबॅक घेताना दिसते, मार्केट फास्ट साईड थोडंसं निगेटिव्ह झाले. आणि हा एक हेल्दी पुलबॅक आपल्याला बघायला मिळाला. मार्केटने या लेवलवरती रेजिस्टन्स फेस केला, मार्केटने एक निगेटिव्ह मोमेंटम दाखवली. आता जर बघितलं तर या लेवलपासून निगेटिव्ह मोमेंटम सुरुवात झाली होती. इकडे जर बघितलं तर या लेवलपासून. मग मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न असतो की डिमॅन्ड झोन कुठे आहे, सप्लाय झोन कुठे आहे, हा एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स, स्ट्रॉंग सप्लाय झोन आपल्याला बघायला मिळाला होता. आणि हेच मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो की ज्यावेळेस तुम्ही प्राइस ॲक्शन शिकताय, ज्यावेळेस तुम्ही काही कन्सेप्ट शिकताय मार्केटच्या, त्यावेळेस त्या कन्सेप्ट व्यवस्थित शिकून मार्केटमध्ये कशा पद्धतीने होऊ शकतं ते याचं बॅक टेस्टिंग करत जावं. त्यामुळे प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगताना मी तुमचे सुरुवातीचे 5 मिनिटं घेत असतो की बाबा प्राइस ॲक्शन काय आहे, सपोर्ट रेजिस्टन्स काय आहे, डिमांड सप्लाय झोन काय आहे, प्राइस ॲक्शन बरोबर कुठले कुठले फॅक्टर आपल्याला बघायला मिळू शकतात ते. ओके, आता इकडे जर बघितलं तर व्यवस्थित पद्धतीने इकडे ट्रेंड लाईन होती. मार्केटमध्ये एक चॅनल आपल्याला बघायला मिळाला. हा एक सप्लाय झोन होता, जिकडनं मार्केटमध्ये या लेवलवरनं सेलर आपल्याला मार्केटमध्ये डाऊन साईडला येताना दिसत होते. आज त्याच लेवलवरनं मार्केट गेलं आणि लास्टचे 2 ते 3 ट्रेडिंग सेशन जर तुम्ही थंबनेल जरी बघत असाल तर आपण इकडे बघत होतो की मार्केटमध्ये सेलिंग साईड मोमेंटम आपल्याला पेंडिंग बघायला मिळत होता. आता ज्यावेळेस या लेवल आपण डिस्कस केली होती, ही लेवल की मार्केट इकडनं थोडंसं निगेटिव्ह होताना दिसू शकतो, त्यावेळेस खूप साऱ्या लोकांचे नेगेटिव्ह कमेंट आपल्याला बघायला मिळते. काय मार्केट पडणार होतं सर, काय झालं काय झालं, म्हणजे असे वेगवेगळे कमेंट आपल्याला बघायला मिळालं. ठीक आहे, आपण जे ॲनालिसिस केलं त्याच्यानंतर मार्केटचं जे इकडनं जर बघितलं तर प्राइस ॲक्शन समजून घेतली होती. एक दिवस मार्केटनी थोडं जास्त तंगवलं आणि त्याच्यानंतर आज जर बघितलं तर मार्केटमध्ये जवळजवळ 775 पॉईंटची निफ्टीमध्ये 3.5% नेगेटिव्ह मोमेंटम आहे. मग आता ज्यांनी ज्यांनी निगेटिव्ह कमेंट केले होते ते आता आज बघून काय वाटेल त्यांना. ओके, सो थोडं वेळ देत जा, धीर घेत जावा. प्राइस ॲक्शन आहे, आपण प्राइस ॲक्शन बघतोय, आपण जे प्राइस ॲक्शन आपल्याला चार्टवरती दिसतंय त्याचा आपण अभ्यास करतोय. आता तशा पद्धतीने मार्केट मोमेंटम किंवा तशा पद्धतीची प्राइस ॲक्शन झाल्यानंतर मार्केट काय करतंय हे बघणं इंटरेस्टिंग असतं. ओके, आणि त्या प्राइस ॲक्शनला मार्केटने इकडे फॉलो करून मार्केटने इकडे आपल्याला एक निगेटिव्ह मोमेंटम दाखवलं. त्यामुळे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो सो प्राइस ॲक्शन शिकण्याचा प्रयत्न करत जावा. प्राइस ॲक्शन हा बेस आहे मार्केटचा. जितकं तुम्ही प्राइस ॲक्शनचं नॉलेज घेत राहाल, जितकं तुम्ही त्याची प्रॅक्टिस करत राहाल तितकं मार्केट समजायला थोडंसं सोपं जाऊ शकतं. ज्या काही प्राइस ॲक्शन रिलेटेड गोष्टी आहेत आणि त्याचसोबत ह्युमन सायकोलॉजी काय आहे, मार्केट सायकोलॉजी काय आहे, स्ट्राईक प्राईस सिलेक्शन काय आहे, रिस्क मॅनेजमेंट काय आहे, पोझिशन सायझिंग काय आहे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आपण आपल्या प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये शिकवलेल्या आहेत व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये. तुम्ही जर शिकण्यासाठी इंटरेस्टेड असाल तर तुम्ही जॉईन करू शकता. त्याची लिंक जी आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि ज्या मित्रांनी ऑलरेडी शिकलेले आहेत, शिकत आहेत, प्रॅक्टिस करत आहेत ते त्यांचा एक्सपिरियन्स कमेंटमध्ये नक्की शेअर करू शकता. ओके, तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिकडे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. टेलिग्रामला जर तुम्ही जॉईन केलं नसेल त्याची देखील लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिकडे देखील तुम्ही जॉईन करू शकता. ओके, आता उद्या जर बघितलं तर उद्या शुक्रवार आहे. ओव्हरऑल सांगायचं काय होतं की मार्केट बाबा प्राइस ॲक्शन थोडीशी निगेटिव्ह दिसत होती. लास्टचे 2-3 ॲनालिसिस सेशन जर तुम्ही बघितलं तर आपण ह्या लेवल बघत होतो की इकडनं मार्केट थोडंसं निगेटिव्ह बनते आणि ते डाऊन साईड मोमेंटम आपल्याला बघायला मिळालं. तर आत्ता जर बघितलं आजचं इकडे तर मी
5 मिनिटाचा टाइम फ्रेमचा निफ्टीचा चार्ट ओपन केलेला आहे. आता जर बघितलं तिकडे एक इनसाइड कॅन्डल बनली होती. मार्केट खूप मोठं गॅप डाऊन झालं. मार्केटने ओपनिंगमध्ये एक पुल बॅक दाखवला. ज्यावेळेस मार्केट खूप मोठं गॅपअप किंवा गॅप डाऊन होतं त्यावेळेस कन्फ्युजन झोन तयार होतो आणि इकडे जर बघितलं तर हे कन्सोलिडेशन आपल्याला बघायला मिळालं. मार्केटने 5 मिनिटाची जी इनसाइड कॅन्डलचा सेटअप होतो तो इकडे दाखवला, निगेटिव्ह साईडला ब्रेक केलं आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर जवळजवळ 300 पॉईंटचा निगेटिव्ह मोमेंटम निफ्टीमध्ये बघायला मिळालं. ही एक प्राइस ॲक्शन इकडे आपल्याला बघायला मिळेल. त्याच्यानंतर जर बघितलं तर इकडे अशा पद्धतीने ट्रेंड लाईन तयार झाली होती. ट्रेंड लाईनवरती जर बघितलं तर मल्टिपल तिकडे रेजिस्टन्स तयार झाले आणि इकडे एक ट्रायंगल पॅटर्नचा एक निगेटिव्ह साईडला मोमेंटम बघायला मिळाला. आता ही ट्रेंड लाईन हे देखील आपण डिटेल्समध्ये प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेंडच्या कोर्समध्ये सांगितलेलं आहे. ओके, आणि या पद्धतीने एक निगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळाला. रिकव्हरी आपल्याला बघायला मिळेल. क्लोजिंग आहे ती बघा कुठे आहे, 23,000ला क्लोजिंग आहे. तुम्ही जर कालचा व्हिडिओ व्यवस्थित बघितला असेल तर आपण या लेवल बघितली होती कालची 23,000पर्यंत इकडे आपल्याला एक सपोर्ट बघायला मिळत होता. आता 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जर उद्या जर बघितलं तर शुक्रवार आहे, या आठवड्याचा शेवटचा ट्रेडिंग सेशन आहे. आता ही जर लेवल आपण बघितली तर लास्ट टाइम मार्केटने काय केलं होतं की 23,000वरनं मार्केटने एक बुलिश मोमेंटम दाखवला होता 23,800 पर्यंत. म्हणजे 3 दिवसामध्ये मार्केट किती पॉईंट मोमेंटम देऊन गेलं होतं, 800 पॉईंटचा. बरं, ही लेवल काय होती, एक डिमांड झोन होती. आता आपण काय बघितलं तर ही एक सप्लाय झोन होती आणि ही काय होती, डिमांड झोन होती. तर डिमांड झोनवरती मार्केटने काय केले, शेवटच्या 10 ते 15 मिनिटांमध्ये काहीशी बुलिश आपल्याला कॅन्डल इकडे दाखवलेली. शेवटची 1 तासाची जर कॅन्डल बघितली तर काहीशी बुलिश कॅन्डल. म्हणजे इकडे जर बघितलं तर या लेवलवरती काहीसा डबल बॉटम आपल्याला बनताना दिसत आहे. आता इथे जर तुम्ही बघितलं तर मार्केट इकडनं निगेटिव्ह साईडला आलं, पुलबॅक आला, पुलबॅक नंतर मार्केट इकडे आलं. आता इकडे रिस्क टू रिवॉर्ड रेशो कुठल्या साईडला व्यवस्थित आहे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. सेलिंग साईडला व्यवस्थित आहे का बुलिश साईडला व्यवस्थित आहे हे तुम्ही कमेंटमध्ये सांगायला पाहिजे. मी या प्रश्नाचं उत्तर तुम्ही क्वेश्चनचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्या, मी त्याला रिप्लाय द्यायचा नक्की प्रयत्न करेल. ओके, तर बुलिश साईडला आहे का सेलिंग साईडला रिस्क टू रिवॉर्ड रेशो हे कमेंटमध्ये सांगू शकता. 5 मिनिटाचा टाइम फ्रेम होता. लेवल समजून घ्या. 23,000 एक सपोर्ट लेवल आपल्याला बघायला मिळते मल्टिपल टाइम वेळा. सगळ्या लेवल रिमूव्ह करूया. डेली टाइम फ्रेमवरती एक जाऊया. तर डेली टाइम फ्रेमवरती आपल्याला इकडे काय बघायला मिळते की बाबा इकडनं एक निगेटिव्ह मोमेंटम, तर इकडे लगातार 3 दिवस हे डेली टाइम फ्रेमवरचा चार्ट आहे. 1, 2, 3 दिवस मार्केटने एक पुलबॅक घेतला, हेल्दी मार्केट निगेटिव्ह झालं आणि ही लेवल जर बघितलं तर 23,000 राऊंड लेवल आहे. तर 23,000च्या लेवलवरती आपण एक लेवल मार्क करूया. 23,000वरती एक लेवल मार्क करूया आणि थोडंसं चार्टला जर आपण बघितलं तर काय झालं होतं का रिसेंटली या लेवलवरनं, की या लेवलवरून एक व्हॉलेटाईल मार्केटने मोमेंटम देऊन एक बुलिश मोमेंटम आला होता. लास्ट टाइम जर बघितलं तर या लेवलवरून मार्केटने एक व्हॉलेटाईल मोमेंटम देऊन इकडनं एक बुलिश मोमेंटम आला होता. आता 2 लेवल इकडे आपल्याला बघायला मिळतात. ही एक लेवल आहे 23,000ची आणि आणखी एक लेवल आपल्याला इकडे वारंवार बघायला मिळते 22,000ची. तर ही पण लेवल आपण बघितली होती लास्ट टाइम इकडे. ओके, तर सपोर्ट कुठे बघायला मिळतोय, 23,000वरती एक सपोर्ट बघायला मिळतोय आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर 22,000वरती सपोर्ट बघायला मिळतोय. आता नेगेटिव्ह मोमेंटम ऑलरेडी आज जर बघितलं तर 770 780 पॉईंट, साधारण 800 पॉईंटचा नेगेटिव्ह मोमेंटम एका दिवसामध्ये झालेला आहे. ओके, आणि अजून 1000 पॉईंटवरती एक सपोर्ट आपल्याला स्ट्रॉंग सपोर्ट बघायला मिळतो. परंतु इकडे जर बघितलं तर या लेवलवरती आपल्याला 2 सपोर्ट बघायला मिळतात. एकतर ही राऊंड लेवल पण आहे 23,000ची, इकडनं मार्केटमध्ये एक डिमांड झोन क्रिएट केला होता. ओके, डाऊन ट्रेंडमध्ये मार्केटनी 800 पॉईंटची रॅली दिली, म्हणजे या लेवलवरती काय होतं, डिमांड झोन क्रिएट झाला होता. त्याच लेवलवरती मार्केट येऊन एक पुलबॅक घेतलेला आहे. 23,000ची लेवल इकडे आपल्याला एक स्ट्रॉंग सपोर्ट पाहायला मिळत आहे. ओके, आता थोडं टेक्निकली जर बघितलं तर थोडीशी लेवल डाऊन साईडला होती आणि ती लेवल आपण इकडे मार्क करूया, कारण की एकदमच 23,000वरती क्लोज झालाय. तर इकडे थोडंसं आपण आणि सपोर्ट रेजिस्टन्स जर बघितलं तर या लेवलवरती बघायला मिळतं. मग काय रेंज बनली आता बघा इकडे,
समजून घ्यायचा प्रयत्न करत जावा. व्हिडिओ माहिती आहे मला थोडासा मोठा बनतोय, काही लोकांना बोरिंग देखील वाटत असेल, परंतु गोष्टी समजून घ्यायचा प्रयत्न करत जावा. तर लास्ट टाइम जर बघितलं तर ही रेंज होती ज्या लेवलवरनं मार्केटने रिकव्हरी केली होती. आता परत जर बघितलं या लेवलनं बघा, इकडे सिमिलॅरिटी तुम्हाला बघायला मिळते का? रिकव्हरी केली मार्केटने इकडे या पद्धतीने चॅनल तयार केला, चॅनलचा ब्रेकआउट मार्केटवर गेला. आता हा ब्रेकआउट कुठून आला होता? 23,130च्या आसपास लेवलवर, ती एक रेजिस्टन्स लेवल आपल्याला बघायला मिळते. मग इकडे काय बघायला मिळते? 22,960 वरती एक सपोर्ट बघायला मिळतोय मल्टिपल टाइम. त्याच्यानंतर मार्केटमध्ये पुलबॅक. आता मार्केटमध्ये काहीसं कन्सल्टेशन करून जर लेवल ब्रेक होत असेल तर इकडे काय बघायला मिळते की ऑलरेडी या लेवलवरती एक डिमांड झोन क्रिएट करून मार्केटने एक स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम दाखवला होता. तर आता इकडे बघितलं तर मार्केट जर कन्सल्टेशन करून जर वरच्या साईडला ब्रेकआउट देत असेल 23,130ला, तर अशा पद्धतीचा काहीसा बुलिश मोमेंटम आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतो. मग त्याच्या लेवल काय म्हणतात ते आधी समजून घ्या. आधी नो ट्रेडिंग झोनची लेवल जर बघितलं 23,130 आणि त्याच्यानंतर 22,960. तर ही लेवल बऱ्यापैकी मोठी लेवल आहे. ओके, 60 आणि 60 120 आहेत. ओके, ओव्हरऑल जर बघितलं तर एक मोठी लेवल आपल्याला बघायला मिळते. 170 पॉईंटची लेवल बघायला मिळते. आता 170 पॉईंटची लेवल निफ्टीमध्ये मोठी लेवल आहे. परंतु आता जर बघितलं तर इंडियाविक्स जर बघितलं तर 22-23च्या आसपास आहे. आणि ज्यावेळेस इंडियाविक्स हाय असतो त्यावेळेस मार्केटमध्ये आपल्याला वॉलेटाईल मोमेंटम बघायला मिळतात. आणि वॉलेटाईल मोमेंटम हे रेंजमध्ये नसतात, रेंज थोडीशी मोठी असते वॉलेटाईल मोमेंटमची. ओके, तर आज जर बघितलं तर मार्केट टॉपपासून 23,400 पासून जर बघितलं तर साधारण 22,900 पर्यंत गेलं. म्हणजे मार्केट 500 पॉईंट गॅप 300 पॉईंट गॅप डाऊन होऊन देखील मार्केटमध्ये 500 पॉईंटची मोठी मोमेंटम बघायला मिळाली. तर इकडे जर बघितलं तर ॲव्हरेज मोमेंटम निफ्टीचा ज्यावेळेस इंडियाविक्स 15-17च्या आसपास असतो त्यावेळेस 150-200च्या आसपास आपल्याला मोमेंटम देताना दिसतो. पण आता जर बघितलं तर 23च्या आसपास इंडियाविक्स आहे. म्हणजे आयव्ही हाय आहे. आणि हायर साईडला जेव्हा आयव्ही असतो त्यावेळेस मार्केटमध्ये मोठे मोमेंटम वॉलेटाईल मोमेंटम बघायला मिळत असतात. त्यामुळे 150-160 पॉईंटचा मुवमेंट इकडे जर बघितलं तर नो ट्रेडिंगची रेंज बघायला मिळते. नाही ब्रेक केली, कन्सोलिडेशन करत राहिलं, करू द्या. ओके, पण तू जर काहीशी बुलिश प्रायजेक्शन करून जर बुलिश साईडला लेवल ब्रेक होत असेल तर काय काय लेवल आपल्याला इकडे रिसेंटली बघायला मिळालं होत्या रेजिस्टन्सच्या. तर या लेवलवरती एक लेवल आहे. इकडे जर बघितलं तर या लेवलवरनं एक मार्केटनी ब्रेकडाऊन दिला होता या लेवलवरनं. त्याच्यानंतर जर बघितलं तर हा काहीसा स्विंग आहे आपल्याला बघायला मिळते 23,300 वरती. आजचा इंट्राडे आहे त्या आसपास जर बघितलं 23,360 या लेवल काहीशा बघायला मिळत आहे. तर काय बघायला मिळते इकडे आपल्याला की ऑलरेडी एकदा या लेवलवरनं एक बुलिश मोमेंटम दाखवला होता डिमांड झोनवरनं आणि मोमेंटम आला होता. परत त्याच लेवलवरती मार्केट आले, पुलबॅक घेऊन जर काहीशी बुलिश प्रायजेक्शन होत असेल तर फर्स्ट लेवल जी आहे 23,230 फर्स्ट रेजिस्टन्स, सेकंड रेजिस्टन्स 23,300 आणि थर्ड रेजिस्टन्स 23,360. ओके, तर या काही लेवल आपल्याला बुलिश साईडला बघायला मिळू शकतात. डाऊन साईडला जर बघितलं तर 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जाऊया. आता मार्केटनी डबल बॉटमचा काहीशी इकडे प्रायजेक्शन दाखवले. डबल बॉटम अजून झाला नाही, परंतु इकडे सपोर्ट आहे. मग इकडे मार्केटमध्ये आपल्याला एक डबल बॉटम बघायला मिळू शकतो. डाऊन साईडला जर बघितलं तर रिसेंटली या लेवलवरती एक सपोर्ट होता. तर या काही लेवल आपल्याला बघायला मिळतात ते नेगेटिव्ह साईडला. ओके, आता मी तुम्हाला आधी एक क्वेश्चन केला होता, त्याचं उत्तर तुम्ही दिलं असेल कमेंटमध्ये. आता सपोर्ट लेवलवरती आहे 800 पॉईंटचा नेगेटिव्ह मोमेंटम इंट्राडेमध्ये झालाय. तिकडे रिस्क टू रिवॉर्ड रेशो आहे ना, हा बुलिश साईडला व्यवस्थित बघायला मिळते. ओके, त्याचं उत्तर तुम्हाला समजलं असेल. तर कन्सल्टेशन करून बुलिश साईडला गेलं तर मग हा एक ब्रेकआउट बुलिश साईडला बघायला मिळू शकतो. नेगेटिव्ह साईडला जर इकडे कन्सल्टेशन झालं, काहीशी प्रायजेक्शन इकडे कन्सल्टेशन करून मार्केटने इकडे कन्सल्टेशन करून जर 22,960ची जर लेवल ब्रेक होत असेल तर याचा आताही जो ट्रेंड आहे नेगेटिव्ह आहे, डाऊन साईडला आहे. तू जर नेगेटिव्ह साईडला ब्रेकडाऊन करत असेल तर तिकडे थोडंसं आपल्याला रिस्क मॅनेजमेंट, पोझिशन सायझिंग याच्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे. ओके, कारण की हा या लेवलच्या आसपास येऊन परत आपल्याला एखादा बुलिश मोमेंटम दाखवू शकतो. बेसिकली एक ब्रेकआउट फेलियर सिनॅरिओ इकडे आपल्याला बघायला मिळू शकतो.
ओके. कारण की ऑलरेडी जर बघितलं तर आज खूप मोठा निगेटिव्ह मोमेंटम आहे. डायरेक्ट जर लेवल ब्रेक होत असेल तर ब्रेकआउट फेलियरची पॉसिबिलिटी हाय होती. कन्सोलिडेशन करून होत असेल तर जेवढं जास्त कन्सोलिडेशन तेवढं ब्रेकआउट फेलियरची पॉसिबिलिटी कमी. परंतु न कन्सोलिडेशन करता निगेटिव्ह होत असेल तर तेवढी ब्रेकआउट फेल होण्याची ब्रेकडाऊन फेल होण्याची पॉसिबिलिटी हाय वाढते. ओके. तर ह्या गोष्टी आहेत ज्या कन्सेप्ट तुम्हाला प्रायजेक्शनमध्ये शिकवलेल्या आहेत. ते कन्सेप्ट थोडंसं ॲनालिसिस करताना जेव्हा आपण ॲनालिसिस व्हिडिओ बघतोय त्यावेळेस थोडंसं डोक्यात आणण्याचा प्रयत्न करत जावा. ओके. नेगेटिव्ह साईडला जर बघितलं तर 22,860च्या आसपास फर्स्ट सपोर्ट आहे. सेकंड सपोर्ट जर बघितलं तर 22,783 आणि थर्ड सपोर्ट जर बघितला तर 22,697. ओके. आजचा व्हिडिओ एक बघितलं तर एक मास्टर क्लास आहे. आता तुम्ही बघितलं असेल बघत असाल तर व्हेरी गुड आहे. काही गोष्टी वाटतं तुम्हाला नोट करून ठेवा. आता बघा हे ॲनालिसिस व्हिडिओ जर कोणाचा मिस झाला असेल तर इतकं सगळं सांगितलेलं मिस होणार. ओके. त्यामुळे शक्यतो रेग्युलर व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न करत जावा. गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर गॅप डाऊनमध्ये एक बुलिश मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी वाढते. गॅप अप होत असेल तर तो थोडंसं कन्सोलिडेशनमध्ये जाताना दिसू शकतो. ओके. चला बँक निफ्टीकडे जाऊया. बँक निफ्टी जर बघितलं तर सगळ्या लेवल रिमूव्ह करूया बँक निफ्टीच्या. बँक निफ्टी काय केली इकडे की इकडे आपण एक अशा पद्धतीने ट्रेंड लाईन बघितली होती. ट्रेंड लाईन ब्रेक केली परंतु काय गॅपडाऊनमध्येच जो सेलिंग लेवल बघितलं त्या गॅपडाऊनमध्येच केलं. आता इकडे बघा की ही लेवल होती जिकडनं मार्केटमध्ये एक बुलिश मोमेंटम होता. त्या लेवलच्या आसपास एक सपोर्ट घेतला, परत आला, परत त्या लेवलच्या आसपास सपोर्ट घेतला. म्हणजे एक मल्टिपल सपोर्ट लेवल इकडे आपल्याला बघायला मिळत आहे. म्हणजे यावेळेस पण मार्केट इकडनं बुलिश झालं. आता आले त्यावेळेस पण मार्केट तिकडनं काहीशी बुलिश प्रायजेक्शन करते आणि काहीसा आपल्याला या लेवल नंतर एक डबल बॉटम इकडे बनताना दिसत आहे. तर प्रायजेक्शन काय बनते थोडंसं समजून घ्या. आता इकडे जर बघितलं तर ही लेवल होती जिकडनं एक ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळाला होता 53,700च्या आसपास. त्या लेवलला मार्क करूया. लेवल समजून घ्या. रेजिस्टन्स फर्स्ट लेवल, सेकंड, ओके. आता इकडे जर बघितलं तर नेगेटिव्ह मोमेंटम टॉपपासनं तर मार्केट नेगेटिव्हच आपल्याला बघायला मिळतं. या लेवलवरती एक डिमांड झोन तयार झाला, मार्केट वरती गेलं, खाली आलं, परत मार्केटने रिकव्हरी दाखवली, वरती गेलं, मार्केटने ब्रेकडाऊन केला परंतु कंटिन्युएशन जर बघितलं तर खाली झालं नाही. आणि जी क्लोजिंग आहे 53,450च्या आसपास साधारण या लेवलती, म्हणजे एका सपोर्ट लेवलवरती येऊन मार्केट थांबलेलं आहे. ओके. मार्केटने काहीशी पुलबॅक घेऊन काहीशी इकडे प्राइस ॲक्शन जर दाखवली तर 53,700 रेजिस्टन्स लेवल आणि 53,240च्या आसपास सपोर्ट लेवल. तर ही काही नो ट्रेडिंगची रेंज बनती. याच्या वरती जर मार्केटने घेत असेल तर काहीसा बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. 53,995 साधारण 54,000ची राऊंड लेवल आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर 54,200 आणि 54,400 या काही लेवल आपल्याला बुलिश साईडला बघायला मिळत आहे. डाऊन साईडला रिस्क टू रिवॉर्ड रेशो थोडासा रिस्की आहे, त्यामुळे तिकडे पोझिशन सायझिंग, रिस्क मॅनेजमेंट ह्या गोष्टी माहिती असायला पाहिजे. 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जर गेलो आपण तर इकडनं तर बघा मार्केटने एक स्ट्रॉंग, आता इकडे बघा थोडंसं लक्ष द्या की मार्केट या लेवलवरती आलं होतं तेव्हा एक बुलिश मोमेंटम दाखवलं, या लेवलवरती आलं तेव्हा एक बुलिश मोमेंटम दाखवला, लास्ट टाइम या लेवलवरती आलं बुलिश मोमेंटम दाखवला. आता इकडनं जर मार्केट हा सपोर्ट ब्रेक नाही करत आहे आणि इकडनं जर बुलिश मोमेंटम दाखवते तर मार्केटसाठी काहीसे हिरवळीचे दिवस आपल्याला बघायला मिळू शकतात. ओके. मग इकडनं मार्केट काय लेवल असतील त्या लेवल थोड्याशा बुलिश साईडला दाखवू शकते, या ज्या लेवल आहेत त्या. ओके. आता मार्केट अशा सपोर्टवरती आले की जिकडनं मार्केटमध्ये काहीसा एक कंटिन्युएशन आपल्याला एक बुलिश साईडला बघायला मिळू शकतं जर प्राइस ॲक्शनचा विचार केला तर. पण मार्केटने जर हा सपोर्ट नाही सस्टेन केला, मार्केटने जर काही कारणास्तव सपोर्ट जर ब्रेक केला तर मग हा जो खूप स्ट्रॉंग सपोर्ट इकडे आपल्याला बघायला मिळाला होता, जर बघितलं आपण इकडे याची डेट जर बघितली आपण तर लास्ट टाइम मार्केट जवळजवळ 1 वर्षापूर्वी या लेवलवरती येतं. तर एका वर्षाचा सपोर्ट आपल्याला ब्रेक होताना दिसू शकतो आणि एका वर्षाचा सपोर्ट म्हणजे स्ट्रॉंग सपोर्ट आपल्याला तुटताना दिसू शकतो. तर नेगेटिव्ह साईडला जर बघितलं
हे काही लेवल आपल्याला बघायला मिळतात. थोडेसे ॲडजस्ट करूया. कन्सोलिडेशन करून लेवल जर ब्रेक होत असेल सेकंड हाफच्या आसपास 53,247 सपोर्ट जर ब्रेक होत असेल तर फर्स्ट सपोर्ट आहे 52,870, सेकंड सपोर्ट आहे 52,582 आणि थर्ड सपोर्ट आहे 52,300. ओके, व्हिडिओ थोडासा मोठा होतोय मला समजतंय, परंतु डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतोय. काहीतरी गोष्टी प्राइस ॲक्शन ज्या आहेत त्या सांगण्यासारख्या आहेत, त्यामुळे इतका वेळ घेतो. नाहीतर मग पटपट पण करता आलं असतं, परंतु काही गोष्टी तुमचा जितकं मला खोलून सांगता येईल, जितकं मला तुमच्यापर्यंत प्राइस ॲक्शनचं नॉलेज पोहोचवतं आणि तितकं मी नॉलेज पोहोचवायचा प्रयत्न करत असतो. तर कमेंटमध्ये ते दिसू द्या मला, कमेंट आणि लाईकमध्ये. ओके, सो गॅप डाऊन नंतर जर बघितलं तर बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. गॅप अप थोडंसं कन्सोलिडेशनमध्ये जाताना दिसू शकतं. ओके, जाऊया सेन्सेक्सकडे. सेन्सेक्स जर बघितला तर सेन्सेक्समध्ये देखील बघ, ही लेवल मी पाहत नाही, या लेवलवरती मार्किंग करतोय. बघितलं म्हणजे मार्केट किती व्यवस्थित पद्धतीने लेवल टू लेवल असतं हे आपल्याला इकडे बघायला मिळते, की ही लेवलवरती आपण मार्क केलं, ऑटोमॅटिकली या लेवलवरती मार्क झाला. या लेवलपासून मार्केटमध्ये एक डिमांड झोन तयार झाला तर मार्केट बुलिश गेलं होतं. आता मार्केटने ब्रेकडाऊन केला, नेगेटिव्ह मोमेंटम दाखवला, 2500 पॉईंटची नेगेटिव्ह मोमेंटम दाखवली, म्हणजे मार्केटने काय केलं, खूप मोठा डाऊनफॉल दाखवला. आता ह्युमन थिंकिंग काय आहे की मार्केट नेगेटिव्ह आहे, मार्केटने आज खूप मोठा डाऊनफॉल दाखवला, तर मार्केटमध्ये ह्युमन नेगेटिव्हमध्ये काय झालं की मार्केट आता खूप मोठं नेगेटिव्ह, आज 2500 पॉईंट गेले म्हणजे मार्केट आता पडत राहण्याची पॉसिबिलिटी वाढते. परंतु काय करतं मार्केट, विचाराच्या वेगळं चालण्याचाच प्रयत्न करत असतं. ओके, शक्यतो. आता इकडनं जर बघितलं ते 74,500 वरती एक रेजिस्टन्स आपल्याला बघायला मिळते आणि ही एक नो ट्रेडिंगची रेंज आपल्याला इकडे बघायला मिळते. म्हणजे या लेवलवरनं एक बुलिश मोमेंटम आला होता, वरच्या साईडला सेन्सेक्स गेला होता. आता जर बघितलं तर त्याच लेवलच्या आसपास आहे सेन्सेक्स. काहीसं कन्सोलिडेशन पुलबॅक घेऊन जर लेवल ब्रेक होत असेल तर काही रेजिस्टन्स लेवल आपल्याकडे बघायला मिळत आहे. फर्स्ट रेजिस्टन्स, सेकंड रेजिस्टन्स, थर्ड रेजिस्टन्स. ओके, साधारण ही मोमेंटम आपल्याला बघायला मिळाली होती. तर या काही लेवल आपल्याकडे बघायला मिळतात. काय आहे फर्स्ट रेजिस्टन्स 74,898, सेकंड रेजिस्टन्स आजचा इंट्राडे आहे 75,300च्या आसपास आणि 75,600च्या आसपास थर्ड रेजिस्टन्स. या काय रेजिस्टन्स लेवल आहे. कन्सोलिडेशन करून सपोर्ट 73,938, पहिलं नो ट्रेडिंग झोन समजून घ्या, 73,938 आणि 74,500. तर बऱ्यापैकी मोठा नो ट्रेडिंग झोन आहे. या लेवलमध्ये आपल्याला कन्सोलिडेशन बघायला मिळू शकतं. तर सपोर्ट जर बघितलं तर इकडे रिसेंटली मार्केटने काय केलं होतं, सेन्सेक्सने एक नेगेटिव्ह मोमेंटम लास्ट टाइम पण दाखवले होते. कन्सोलिडेशन करून प्राइस ॲक्शन जर सेलिंग साईडला येत असेल किंवा मार्केट जर थोडंसं सपोर्ट ब्रेक करून नेगेटिव्ह साईडला येत असेल तर 73,584, 73,220 आणि 72,970च्या आसपास हे सपोर्ट लेवल बघायला मिळतात. डाऊन साईडला तर रिस्क फॅक्टर आहे, थोडंसं मार्केटमध्ये ब्रेकआउट फेलियर होण्याची चान्सेस जास्त आहेत. ब्रेकआउट फेलियर म्हणजे काय की मार्केट सडनली एखादी कॅन्डल रेड दाखवून आणि तिकडनं मार्केट हे होऊन मग मार्केटमध्ये एखादा मोठा मोमेंटम बघावं शकतो. बेसिकली इकडे मार्केट आपल्याला ट्रॅप करू शकतं. ओके, तर या काही लेवल आपल्याला बघायला मिळतात. ते गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर गॅप अप गॅप डाऊन जो सेटअप आहे तो बघायला मिळू शकतो. गॅप अप ओपन होत असेल तर कन्सोलिडेशनमध्ये जाताना दिसू शकतं. ओके, आय होप तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स तिन्ही इंडेक्सच्या लेवल व्यवस्थित. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमचे काही क्वेश्चन असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारू शकता आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत, मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करू शकता. ओके, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.